आदरबाईचा आज लग्न होता, तर त्याच्या लग्नातून आलो. तुम्ही नक्कीच बघा, आमच्या आशूबाईनी नवीन बँड पथक खोललेला आहे. आता झाला त्याची वरायरात घरी पोचली, खूप टाईम झाला त्याची वरात घरी पोचायला. तर बोललो, दादाला बोललो चल जरा फ्रेश बिश होऊन टाईमपास जाऊ कुठेतरी. दादाने आपल्याला पार्सल एक गिफ्ट आणलेलं आहे, तर त्याला आपण ओपनिंग करून बघू काय आहे त्याच्यामध्ये. काहीतरी चांगलंच असणार आपल्याला, ते नक्कीच माहिती आहे. आणि आपण आता देवाच्या मार्गाकडे चाललेलो आहोत. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. निघालोय आता आम्ही टाइमपास भटकायला. दादा करता चल कुठेतरी भटकून येऊ टाइमपास, म्हणून दोघे जण निघालोय भटकण्यासाठी. खास खूप म्हणजे खूप भयंकर पाऊस चालला आहे. आम्ही असंच निघलो नशीब. अरे बाबा ही कुठाची कमरतून आम्ही नशीब निघलो ना बाईकवर, नाही तर भाई अख्खा भिजले असतो आणि घरी पण जायला चान्स नसते. नशीब 4 व्हीलर घेऊन निघले. काय रे काय नाही, आलो बोललो टाइमपास कुठेतरी फिरावा म्हणून आलो. आपले काय बोललो याला गोल चक्री मारूया. आलो तिथं फिरलो. आता दादाला बोललो आईस्क्रीम खायचं मन झाला. बोललो थंड 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 हवेच्या ठिकाणी थंड थंड खायचं, फक्त यावाच लागतंय म्हणतंय मॅकडीला. नक्कीच मी त्यांची अशी ॲडव्हर्टाईज करणार. जर मला रोज त्यावेळी बर्गर बर्गर खायला घातला तर नक्कीच बोलणार यावाच लागतंय. आज 300 जण उरकवल्यात, अजून 200 वेटिंगला आहेत. मग काय यावाच लागतंय ना मॅकडीला. यो असतंय मला इकडे दातकर. तिथं बागेश्रीवाल्यांची तर कुटागोड बघली काय. अरे आपला मराठी माणूस पुढे चालला तर जाऊ द्या ना भावांनो, कशाला ती कुटाकुट चालू आहे. 250 मध्ये 20 भाकरी घालेल नाही तर भांडेल पण नाही. खूप म्हणजे खूप दिवसानंतर मॅकडॉनल्ड्सला आलो. काय रे भावाला आलेत का नाही? लय दिवस झाला आलो नव्हतो, पण इच्छा झाली का आईस्क्रीम खायचे म्हणून. त्याला बोललो तुला काय ते खायचे ते खा, मला फक्त आईस्क्रीम घालायचं काम कर. फक्त आईस्क्रीम खाणार खास. यार हे काय नवीन काय आणत नाही याने बोलले वगैरे तर राग येत. मग सांगताना यावाच लागतंय म्हणतंय. हे जरा आम्हाला लाईट लावायला लागलं. अरे एवढी लाईट आहे तरी महाराष्ट्रात मी अंधारात उभा आहे. या खायला भावांनो, माझ्या लाडक्या मैत्रिणींनो. चालले आम्ही घराच्या मार्गाकडे, कारण की उशीर झालाय थोडा आम्हाला. उद्या पण उठायचे बाई. अख्खे गावान 8 बॅनर लावल्यांना भाई. फर्स्ट टाइम मी आमच्या गावाने एवढा मोठा बॅनर बघले लग्नाचा होतो. पण आदर भाईने नात केला बॅनरवाला असून राज छापलं बॅनरच्या ह्याच्यान. त्याला ऐकतं फुल भाईनी जल्लोष केला लग्नाला, दाखवतो आशू भाई तर भाई ऐकतच नव्हता ना लग्न आदर दादाच्या आपल्या. नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग गाईज. आलो आता फ्लॅटवर चाय नाश्ता करायला. बघू काय आज पुरी आहेत का सिलेस बटर काय माहीत काय. तर बाबू बघू आज बरं आहे का, त्याला स्कूलमध्ये पण सोडायचे का नाही ते पण बघावं लागणार. त्याची फुल गोची झाली आमची. 3 दिवसांनी 4 फेऱ्या दवाखान्यात. मस्त चाय बिस्किट खाला. आता निघालो बघतोय दादाच्या इकडे गेलो तर दादाच्या इकडे, नाहीतर टाइमपास इकडे तिकडं फिरणं. जातोय थोडा बाबूला डॉक्टरकडे, काय त्याची ब्लड टेस्ट करायचे. आणि माझं थोडा बँकेत काम आहे, तो गाडीतच राहिली वस्तू, तो बँकेचं पण काम करून घेतो. माझ्या ड्रायव्हरांना फोन लावू दे. काय याला आज पण न्यायचे, याला इंजेक्शन द्यायचे म्हणून लढतय. इंजेक्शन 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 लारला रे लारला. बाबूला घेऊन गेले दवाखान्यात. तोपर्यंत आपण लोकेश दादाने आपल्याला काय दिले ते बघूया. अरे वा, कृष्ण बालकृष्ण बघू शकता तुम्ही किती छान आहे. आता इथं याला एक साईडला इथं लावतो असं, कसं असा आनंदी आनंद बघून वाटतो याला. बघू शकता तुम्ही किती छान आहे.
खूप खूप धन्यवाद लोकेश दादा तुझे, खूप सुंदर आहे. मधनं उतारलो, आलो आपला टेम्पोमध्ये, टेम्पो चालवायला. कारण की आज ड्रायव्हर थोडा बाहेर गेलाय म्हणून, कारण की तो गावाला चालले म्हणून मी आज बघून येतं कुठं कुठं द्यायचे. अर्धे बाटले झाले देऊन, अर्धे बाटलीच द्यायचे. गेले पाठी असते तो द्यायला वाटतं. मस्त की बसली आपली मांडी घालून अशा जागा. या बँकवाल्या एक मना शीन आणले, फक्त एक अक्षर टाकायचे यस, तो पण यांना टाकता नाही तर मना बोलवलं टाकायला करतो तुझे त्याचे नाही तिथे जाऊन लात मारली ते घाला नाही. पण आता चालले तिकडंच आले आता या बँकेजवळ थांब बघ त्यांची काय नाटकं आहे ती. आयला फक्त एक अक्षर लिवायचा होता त्यांना, तो पण न लिहिताला झटकन गेलं ना, झटकन लिहून आलं त्यांचे नाही. आता परत बोलत त्यांच्या मारच का तिथे हे काय लायकीचे आहे समजले म्हणा. आज आलोय आता जेवायला फ्लॅटवर, कारण की 12 वाजता घरातून निघलेलो, आता डायरेक्ट 3 वाजता घरी आले. जेवतो कारण की फक्त बिस्किट आणि चाय पिला होता बस. जाऊन जेवतो बघू काय येतं जेवायला. आणि या पायऱ्या चरू चरू काटायला आले, जाऊन 50 येऊन 50 100 पायऱ्या चरू तर करायला लागतं. मस्त आहे की पेट भरून जेवतो. आता घरात नाही त्यांना म्हटलं चिरण्यात राहिलं तुमचं करतो गणपती. चला मग आता काय करतस, घेऊन जाणं भागायचे का नाही. निघतो आता आपली डार्लिंग घेऊन थेट चिरनेर. बोला गणपती बाप्पा मोरया. लगेच झाला पण तयार, फिरायचा बोलला तर लगेच तयार. हे बघ बघू ना अंकल त्याला ब्लॉक मध्ये घे. आमचा आशुभाई औषध पितो, तुम्ही बघू शकता. बघा कसा पटापट पितोय, भीत नाही तो औषध पितो. ओके गुड. आले आता पोचलो चिरनेरला. 4 वाजता निघालो घरातून. त्यांचा टाइमपास करता करता काय पण मला दर्शन वगैरे तर निघालो, चाललो थेट घरी. निघा आलो घरी, एकदम सुखरूप घरच्यांना घरी सोडली. आता जाऊन फ्रेश होतो. बघू आता संध्याकाळचा काय प्लॅन होतो का. भाईच्या अड्ड्यावर चालले चहा प्यायला. पाण्या भाई तिथंच कधी पण चहा प्यायचा असल्यावर भाई जात आहे. बघू लेमन टी कसला आणले त्यांनी, एकदम लाजवाब तसला पिऊन बघतो. बघू जाऊन टेस्ट कशी लेमन टीची. काय रे पाण्या रापची आहे का मस्त कडक मध्ये. चहा म्हणजे काय डागराचं बनवले कडक मध्ये. स्वादिष्ट चाय पाण्या भाई घेऊन आलेला आहे. फुल भाई या काय जो पुदिना फुल डायरेक्ट काय लागतं पाणी हो. ग्रीन टी स- लेमन टी. डायरेक्ट गरम लिंबू सरबत लागते. आणि माझा हा तुम्हाला पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. गणपती बाप्पा मोरया.